मंगलाष्टक स्तोत्र. अर्हन्तो भगवन्त इंद्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूजा उपाध्यायका श्री सिद्धांत सुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पंचैते परमेष्टिन प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्. योगर्भावतरोत्सवो भगवतां जन्माभिषेकोत्सवो योजात परिनिष्क्रमेण विभवो यः केवल ज्ञानभाक् यः कैवल्यपुरप्रवेशमहिमा सम्पादितः स्वर्गिभिः कल्याणानि च तानि पञ्च सततं कुर्वन्तु ते मङ्गलम्. कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्. तीर्थंकरांच्या देहवियोगाला निर्वाण म्हणतात आणि आपल्या देहवियोगाला मरण म्हणतात. किती क्षणिक आहे आयुष्य. म्हणजे त्यांचं मरण झालं तर कायमचं मरण झालं आता, म्हणजे संसारात पुन्हा ते कधीच येणार नाहीत असं तीर्थंकरांचं मरण. असं एकच मरण साधायचं, असं एकच मरण साधायचं की जे पुन्हा जन्म न देव. आपण अशा मरणाला प्राप्त होतोय जे पुन्हा पुन्हा मरणच देते, पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण. म्हणून म्हटलं की अशी साधना करायला पाहिजे, असं आपली परिणामांमध्ये विशुद्धी यायला पाहिजे की. आणि त्यांना मरणाचं किती टेन्शन हो तीर्थंकरांना, किंवा मरणाचं भय किती, त्या मरणाबद्दल आकुलता किती. जेव्हा तीर्थंकरांना निर्वाण होणार तेव्हा अजून का होत नाही, अजून का होत नाही. तुमचं चिंतन काय. कोणी घरामध्ये आजारी आहे आणि समजा पडू नये, अनेक दिवस महिने जर पडू नये, काका काय करायचं. तर त्यांच्याविषयी असे भाव होतात लोकांना, घरातल्यांना, न जीव जातोय न बरे होत आहेत. म्हणजे आयुष्याला कंटाळून कधी मरण येईल असे भाव करणं पण चुकीचं आहे. आणि तीर्थंकरांना अशी आकुलता पण नाही, हे मला सांगायचं आहे. जो कोणी मोक्षगामी जीव आहे त्याला कधी माझं आयुष्य संपणार. सिमंदर भगवंतांना परवा वाचलो आपण, किती दिवस जगणार आहेत ते अजून. कधी त्यांना केवल ज्ञान प्राप्त झालं. हां, जेव्हा इथं चतुर्थ काळ होता तेव्हा ते झाले. आणि आता पुढचे 24 मधल्या 13व्या तीर्थंकरांच्या वेळी त्यांना मोक्ष होणार आहे. मग किती आकुलता आहे हो त्यांना, मला कधी मोक्ष होणार, कधी मला ह्या संसारातून सुटका मिळणार, या देहातून कधी मी बाहेर पडणार. किती आकुलता आहे त्यांना. नाही आहे ना आकुलता. का? कारण जन्म आणि मरण हे माझं नाही आहे हे स्वीकारलं आहे, किंवा त्याच्याविषयी किंचित पण त्यांना विकल्प नाही आहेत की किती दिवस मी जगणार आणि कधी मरणार, ह्याच्याविषयी चिंतनच नाही आहे. आणि आपलं तेच तर चुकतं आहे. आपण चिंतन करतोय काय, कसं आयुष्य मिळालं आहे, किंवा काय म्हणायचं, कधी रोगातून बाहेर पडणार, कधी आपल्याला सुख मिळणार. सगळं हे असलं चिंतन चालू आहे, सगळं देहाच्या प्रतीच. आणि त्यांचं लक्ष सांगितलं देहापासून हटलं आहे म्हणून तर ते सुखात आहेत. आणि असं सुख भोगतायत की जे अनंत काळापर्यंत आता नष्ट होणार नाही. म्हणून म्हटलं की एकच असा जन्म घ्या जे पुन्हा तुम्हाला जन्म देणार नाही, आणि एकच असं मरण साधा जे पुन्हा तुम्हाला सगळ्या त्या मरण परंपरेतून बाहेर पडेल. आणि मग असं त्यांनी जे साधलं त्याला म्हटलं गेलं निर्वाण कल्याणक. जे तीर्थंकरांना
14व्या गुणस्थानाच्या नंतर जेव्हा आयुचा क्षय झाला तर त्यांना जे प्राप्त झालं त्याला म्हणलं गेलं निर्वाण. आणि त्या निर्वाणाचं सुख किंवा त्या स्थानाला त्या पदाला प्राप्त झालं असताना जे काही ते आनंद भोगतायत ते असीम आहे. आता त्याला पुन्हा कधीही त्याचा नाश होणार नाही. आणि मग असं ते सिद्ध सुख किंवा सिद्ध पद सिद्ध दशा कशाच्या द्वारे प्राप्त होते ह्याच्यासाठी एक गाथा सांगितली आहे. आत्मा का दर्शन ही सिद्ध होने का उपाय है. ज्याला कोणाला सिद्ध व्हायचंय तर त्याला काय उपाय? आत्मा का दर्शन ही एकमात्र सिद्ध होने का उपाय है. श्री जिनेन्द्र ने कहा है जो सिद्ध हो चुके हैं, जो सिद्ध होंगे, जो सिद्ध हो रहे हैं वे सब प्रगटपने आत्मा के दर्शन से है. इस बात को संदेह रहित जानो. जो होएंगे या हो रहे या सिद्ध अब तक जो हुए यह बात है निर्भ्रांत वे सब आत्मदर्शन से हुए. काय कळलं? जे आत्ता झालेले आहेत, जे होणार आहेत आणि जे पूर्वी होऊन गेले ते सगळे सिद्ध. त्यांचा उपाय काय? एकच उपाय आहे सगळ्यांना, एकच. काय? आत्मदर्शन. आत्मदर्शनाने सिद्धपदाची प्राप्ती होते. मग तो आत्मा नाही आहे का हो तुमच्याकडं? जो सिद्धपदाला देणारा आहे ती वस्तू, तो विषय नाही आहे का आपल्याकडं? आत्ता आहे, पण आपण काय करतोय? त्याला सोडून सगळ्याला जाण्याचा प्रयत्न करतोय, सगळ्याला विषय बनवतोय. पण आत्मा मी आहे ह्याचा एवढाच निर्णय करत नाही आहे. त्यामुळं अजूनपर्यंत संसार भ्रमण संपलं नाही. चांगलं घेतलं त्यांनी विस्तार. जो कोई सिद्ध हो गए. हां, समयसर मध्ये पण गाथा आहे ना, सिद्धा इलकेचन असं काही. भेद विज्ञानतः सिद्धा सिद्धा एकिलकेचन तस्यैवा भावतो बद्धा बद्धा एकिलकेचन. म्हणजे काय सांगा? सिद्ध आतापर्यंत झालेत आणि जे त्यांनी जो मार्ग तो अनुसरला, जे ज्यांनी अनुसरला ते सिद्ध झाले आणि ज्यांनी नाही करतायत ते बंध. भेद विज्ञानतः सिद्धा. ते सिद्ध, हा, भेद विज्ञानाने सिद्ध झाले आणि जे नाही झाले ते जे कोणी सिद्ध झाले ते भेद विज्ञानानेच झाले. बरोबर. भेद विज्ञानानेच जे कोणी झालेले आहेत ते सिद्ध झालेले आहेत. आणि जे त्याच्या अभावात आहेत म्हणजे भेद विज्ञान रहित आहेत ते बद्धा. बद्धा एकिलकेचन. खरोखर ते संसारामध्ये बद्ध आहेत. कोण? बरोबर. आपल्याला काय म्हणतात ते जेव्हाचं तेव्हा त्याचा रेफरन्स आठवत आहे म्हटल्यावर आपण लवकर मुक्त व्हायचं पुरुषार्थ करतोय ना, नाहीतर बद्ध राहण्याचा पुरुषार्थ नको. जे काय आपल्या ज्ञानामध्ये आहे एवढा चांगला क्षेपक्षम आहे, त्याचा उपयोग चांगला करताय तर सतत भेदविज्ञानाची धारा असो, सतत आपल्याला तो विषय दिसो, आपल्या परिणामामध्ये सतत विशुद्धी राहो असा प्रयत्न असावा. छान. जो कोई सिद्ध हो गए, भविष्य में होंगे और वर्तमान में महाविदेह से सिद्ध हो रहे हैं. आता सुद्धा वर्तमानामध्ये विदेहातून सिद्ध होऊ लागलेत. वे सब आत्मदर्शन से ही मुक्त हुए हैं और इसी से मुक्त होंगे. एकच उपाय आहे. आत्मदर्शन म्हणा, भेदविज्ञान म्हणा, स्वानुभव म्हणा, सम्यक दर्शन म्हणा, त्याच्याद्वारेच मुक्ती आहे, अन्यथा नाही. मुनिराज ने 3 काल की बात ले ली है. तीनों काल में एक ही मार्ग है. यह बात इसमें आ गई है. मग जे कोणी झालं ना आजपर्यंत ते म्हणलं ना, जरी आता तुम्हाला माहिती आहे ते निर्वाणाला जाणारे तीर्थंकर म्हणा, मुनी म्हणा, तर त्यांना कसं मोक्ष झालं हे तुम्ही जाणू नये. काय म्हणायचं, एकेकांच्या निर्वाण कथा वाचून ऐकून वगैरे. पण म्हटलं ते मध्ये एकदा की असे अनेक मुनी आहेत ज्यांचं निर्वाण कसं झालं हे तुम्हाला माहीत नाही आहे. अनेक म्हणजे म्हणलं ना, कोटी कोटी मुनींना अर्घ्य चढवता. कुठं मांगीतुंगीला, शिखरजीला, सगळ्या जिथं जिथं क्षेत्रांवर तुम्ही अर्घ्य चढवता. तर
अशा कोटी मुनींचं निर्वाण कसं झालं, त्यांचा अंत कसा झाला, शेवट, हे तुम्हाला काय माहिती आहे हो? किती त्याच्याबद्दल ज्ञान आहे आपल्याला? म्हणजे निर्वाणाची प्राप्ती होणार तर ती पूर्वी सुद्धा भेदविज्ञानानेच झाली, आता सुद्धा होतीये ती भेदविज्ञानानेच, आणि पुढं सुद्धा होणार. तर हाच एक उपाय आहे, अन्य उपाय नाही. मग त्यांच्यावर काय उपसर्ग झाले असणार, कसा त्यांचा अंत झाला असणार, बस. पण ते कोणाच्या विकल्पामध्ये हो? ते आपलं बस आपल्या आनंदाला भोगतायत आणि त्याच्या निमित्तामध्ये त्यांना मुक्तदशा सहज प्रगट झाली. तीनों काल में एक ही मार्ग है, यह बात इसमें आ गई है. एक होय तृण काल मा परमार्थ नो पंथ, असं सांगितलंय ना. इस बात को संदेह रहित तू मान. तिन्ही काळामध्ये परमार्थाचा एकच पंथ आहे, अन्य नाही. प्रत्येक आत्मा मोक्ष स्वभावी है और उसका श्रद्धान, ज्ञान और अनुभवन वह मोक्ष मार्ग है, और मोक्ष मार्ग वह उसी स्वभाव कहा भी है. अनुभव चिंतामणि रतन, अनुभव है रसकूप, अनुभव मार्ग मोक्ष को, अनुभव मोक्ष स्वरूप. अनुभवच मोक्षाचा मार्ग आहे, अनुभवच मोक्ष स्वरूप आहे. अनुभवच चिंतामणी रत्न आहे. म्हणजे काय हो? जे तुम्हाला चिंतित वस्तू देणारं आहे, असं ते तो अनुभवच आहे. म्हणून कोणाचा अनुभव करायचा? कोणाचा अनुभव करायचा? कोणाचा करायचा? आत्म्याचा अनुभव मी करायचा. कोणाच्या आत्म्याचा? होय ना. हां, असं तुम्ही मला सांगायचं, मी आत्म्याचा अनुभव करते, तुम्ही घरातल्या सगळ्यांचा अनुभव करताय. म्हणजे स्वतःचं सोडून बाकीच्या सगळ्याचा अनुभव करताय. म्हणूनच अजून संसार संपत नाही. परीक्षण करावं, त्याच्याशिवाय मार्ग मिळणार नाही आपल्याला. आपण करतोय, सगळं करतोय. ज्ञानाचं कार्य तर निरंतर चालू आहे, वेदन करण्याचं, जाणीव करण्याचं. पण जाणतोय परालाच. तोच विषय बदला आणि जाणणारा मी आहे, असं थोडं एकदा लक्ष घेतला ना विषय आपल्याला, तरीसुद्धा अनुभव सहज आहे. आणि तेवढा एक समयाचा, एक क्षणाचा अनुभव असेल, एका अंतर्मुहूर्ताचा अनुभव असेल ना, तरीसुद्धा ते तुमचं जीवन सफल करणार आहे, तुमच्या भवाभवाला अंत देणार आहे. म्हणून अशा अनुभवाला आपण प्राप्त होणं आवश्यक आहे. वस्तु त्रिकाल मुक्त स्वरूप ही है, उसे बंध कैसा और आवरण कैसा. ऐसे मुक्त स्वरूप का शरण लेने पर जो अनुभव होता है वह मोक्ष मार्ग है. आत्मा ही साध्य है, आत्मा ही साधक है. ज्याला तुम्हाला विषय बनवायचं आहे ते पण तुम्हीच आहात, ज्याच्याद्वारे जाणायचे ते पण तुम्हीच आहात. आणि जे फळ मिळणार आहे ते कोणाला मिळणार आहे? मलाच मिळणार आहे. म्हणजे सगळं माझ्याजवळ आहे. विषय आहे, साधन आहे, त्याला बनवलं असताना विषय मलाच अनुभव, मलाच आनंद मिळणार आहे, मलाच फळ मिळणार आहे. पण आपण शोधतोय कुठं? बहिरंगामध्ये. का बरं? कारण पराला विषय करतोय, त्यालाच जाणण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळं फळसुद्धा बहिरंगामध्येच अपेक्षित आहे. म्हणून अजून त्या आत्म्याची साधनाच झाली नाही, हे सांगायला लागले. उपादान कारण कार्यरूप हो जाता है, अर्थात शुद्ध उपादान स्वभाव स्वयं ही परिणम कर पूर्णानंद की प्राप्ति रूपी कार्य को पाता है. वज्र ऋषभ नाराज सहनन और मनुष्यपना नहीं, केवल ज्ञान के कार्यरूप परिणमते नहीं. काय म्हणायचं? वज्र ऋषभ नाराज सहनन और मनुष्यपना केवल ज्ञान के कार्यरूप परिणमते नहीं. शरीराला मोक्ष झाला का जीवाला? मावशी, कोणाला मोक्ष झाला? जीवालाच. होय ना. शरीर तुम्ही काय करताय हो? तुम्ही बघताय की जे निर्वाणाला गेले त्यांना वज्र शब्दाचं सहनन होतं, त्यांना उत्कृष्ट हो की. पण तुम्हाला ध्यान करा म्हणलं, तुम्ही काय कारण सांगता? त्यांना वज्र शब्दाचं सहनन होतं म्हणून ते करू शकले, तेवढे उपसर्ग सहन करू शकले, ते म्हणून आम्हाला आत्ता मोक्ष नाही आहे हो. म्हणजे तुम्ही काय केलं? मोक्ष कोणाला मानलं?
शरीराला मोक्ष झालेला नाही आहे, जीवाला मोक्ष झाला आहे, पण तुमची दृष्टी त्यांच्या शरीरावर आणि त्यांची दृष्टी त्यांच्या आत्म्यावर. आपलं शरीर राहिलं, त्यांच्या शरीरावर दृष्टी आपली, तर ध्यान कसं होणार हो? काय म्हणताय? म्हणजे निमित्तालाच करता मानलं. हां, निमित्तानेच अजून मी बद्ध आहे आणि निमित्तच मला मुक्त करणार आहे, हीच दृष्टी आली. आणि त्याच्यामुळं म्हणून सांगितलं की अजूनपर्यंत आपण बद्धच आहोत. उपादान कारण कार्यरूप हो जाता है, आत्मा स्वयं ही अंतर में एकाकार होकर पूर्ण कार्यरूप परिणम जाता है. पंचास्तिकाय में सुवर्ण का दृष्टांत दिया है कि सुवर्ण को शुद्ध होने में अग्नि तो निमित्त है, परंतु सुवर्ण स्वयं ही शुद्ध होते होते 100 टनची सुवर्ण हो जाता है. सोनं अशुद्ध असतं, जेव्हा त्याला अग्नीमध्ये टाकलं त्यावेळेस ते शुद्ध सोनं झालं. कशामुळं झालं? सोनं, शुद्ध सोनं का मिळालं हो तुम्हाला? कारण त्याचं ते उपादान होतं. कारण ते होतं त्याच्यामध्ये, म्हणून तर मिळालं. अग्नीने दिलं नाही तुम्हाला. अग्नीमध्ये काय पण घाला, सोनं दे म्हणा अग्नीला, देणार का? ज्याच्यामध्ये आहे त्याच्यातूनच प्राप्ती होती, हे सांगायचं आहे त्यांना. म्हणून म्हणलेत काय, मोक्ष के लिए आत्मा की श्रद्धा, ज्ञान और अनुभव ही मोक्ष मार्ग है. उपादान स्वयं ही कार्य रूप परिणमता है, साथ में निमित्त व्यवहार होता है, उसका नकार नहीं है, परंतु निमित्त का लक्ष्य और आश्रय छोड़ेगा तब ही मोक्ष मार्ग होगा. महत्वाचं वाक्य काय कळलं? निमित्त का लक्ष्य और निमित्त का आश्रय छोड़ेगा तब ही मोक्ष मार्ग होगा. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे ना. कसं? मग निमित्ताला सोडल्यावर आम्हाला खरे देवशास्त्र गुरु नाही मिळाले, उपदेश नाही मिळालं, तर कसं होणार सम्यक दर्शन? ते नाव आहे फक्त डेस्टिनेशन पर्यंत घेऊन जाण्यासाठी, डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी हेल्प करणार आहे ती, पण बाकी सगळं करायचं आपल्यालाच आहे. म्हणून मार्ग सांगितलं दाखवणार ना, फक्त. ते असणार आहे तुमच्या बरोबर. तुमची दृष्टी निश्चयावर ठेवा, व्यवहार बरोबर चालणार आहे तुमच्या. म्हणून म्हणतात की मोक्ष के लिए श्रद्धा, ज्ञान आणि अनुभव हेच मोक्ष मार्ग आहे. आणि जेव्हा निश्चयाने प्रवृत्ती करणार त्यावेळी तिथं व्यवहार असतो बरोबर. व्यवहार म्हणा, निमित्त म्हणा, ते सानिध्य मिळतं, त्याच्यासाठी वेगळा पुरुषार्थ नाही करावा लागत. म्हणून तुम्हाला ते एकच वाक्य सांगतायत, निमित्ताची दृष्टी सोडा, निमित्ताचं लक्ष सोडा किंवा निमित्ताचा आश्रय सोडा, तरच तुम्ही उपादान रूपाने परिणमन करू शकणार. आपली दृष्टी त्याच्यावर आहे, त्यामुळं अजून आपल्याला मोक्ष मार्ग मिळाला नाही. त्या असं पण आहे ना तीर्थंकरांनी दीदी, एकांत आहे, एकांतामध्ये ध्यान होतं म्हणून एकांतामध्ये जाऊन बसलं, पण म्हणून एकांत हा ध्यानासाठी कारणीभूत नाहीये. तिथं माझा उपयोग किती लागतो हे ते कारणीभूत आहे. बरोबर आहे की? मग नाहीतर ते एकांतावरती आरोप दिला. बरोबर आहे. म्हणजे म्हटलं ना, म्हणून प्राथमिक दशेमध्ये एकांतामध्ये करा साधना, आवश्यक आहे. गोंधळात बसणार आणि म्हणणार की मला पण तसं ध्यान होऊ दे, जसं पाटणाच्या मध्यभागातून कोणाला केवळ ज्ञान झालं, सुदर्शन श्रेष्ठींना, मग मला पण होऊ दे. तर तुम्ही अजून तेवढे माहिर नाही आहे, तेवढे काय म्हणायचं स्टंट नाही आहे की तुम्ही थोड्याशा आवाजाने डिस्टर्ब होता. तर म्हणून प्राथमिक दशेमध्ये ध्यान करा, तर बसा, एकांतामध्ये बसा, उपयोगाला केंद्रित करण्याचा प्रयत्न करा, त्याच्याशिवाय लागणार नाही उपयोग. पण पुढं गेल्यावर जर असं रुळलाय, तुम्ही आता सहजतेने अनुभव करू शकता, तर काय मॅटर करत नाही बाहेर कोण असू दे किंवा नसू दे. म्हणून म्हटलं तिथं खूप गोंधळ करतात म्हणून आम्हाला ध्यान नाही होत, किंवा खूप गरमी आहे म्हणून ध्यान नाही होत. म्हणजे सगळी अनुकूलता करून बसा, चालतंय, पण पहिल्यांदा उपयोग लावायचा प्रयत्न तर करा ना. त्याच्यातून पुढंच गेला तर तुम्हाला सहजतेने, बाहेर प्रतिकूलता असली तरी सुद्धा ध्यानामध्ये अडथळा येणार नाही. म्हणजे नुसतं निमित्त जरी मिळालं ध्यान म्हणजे एकांताचं, तरी पण ध्यान होईलच.
म्हणजे करू आपण केलं तर होणार असं मला म्हणायचं. बरोबर, बरोबर. निमित्त असेल तर ते करायला हां, गेलं. सगळं मिळालं तुम्हाला पाहिजे तसं सानिध्य, एकांत मिळाला, शांत मिळालं, जंगल मिळालं, तरी सुद्धा ध्यान होतंय की नाही सांगता येत नाही. सगळ्यांनी काय बसून वारं घातलं, करा बाबा ध्यान तुम्हाला. काय 10 उपास केले तर सगळी सेवा करायला बसलेत, किती ध्यान करता हो? हां, त्या 10 दिवसात मुद्दाम ध्यानच होत नाही तुमचं. म्हणजे जेव्हा सगळी अनुकूलता देणारे असतात ना त्यावेळेस त्यांच्याकडेच उपयोग जातो. म्हणून म्हटलं उपयोग कुठं ठेवणार त्याच्यानुसार त्याचं ध्यान होणार आहे. म्हणून जेव्हा त्या तीर्थंकरांनी उपयोग ठेवलाय स्वतःमध्ये तर बहिरंगात तुम्ही किती गोंधळ करा, नाहीतर काय ते एवढी मोठी इंद्रसभा जोडू देते इंद्र येऊन तरी सुद्धा त्याचं काय त्यांना डिस्टर्बन्स नाही आहे. ते तर त्यांच्या अनुभूतीमध्ये मस्त असतात. तर म्हणून सांगितलं निमित्तावर दृष्टी ठेवू नका. निमित्तावरून दृष्टी हटवा तर मोक्ष आणि मोक्ष मार्ग सहज मिळणार. आत्मा का दर्शन अथवा आत्मा का अनुभव ही मोक्ष की सीधी सड़क है. जैसे सिमंदर भगवान कहाँ विराजते हैं? आता कुठे आहे तो सिमंदर भगवान? पूर्व विदेय क्षेत्रामध्ये. जमिनीपासून अद्दर आहेत म्हणलं ना, किती वर आहेत? एक कमी करायला लागलाय. 5000 धनुष्य वर आहेत म्हणलं ना. इस पूर्व दिशा में सीधे भगवान विराजते हैं. सिद्ध बने की पर्याय की सीधी सड़क रत्नत्रय है. मोक्ष महल के पूर्ण कार्य तक कारण चला जाता है. मोक्ष जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत ते अवलंबन आहे तुमच्याजवळ. ते सांगतात मोक्ष महल के पूर्ण कार्य तक कारण चला जाता है. कारण कोण आहे? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र. त्याच्याद्वारे मोक्ष मार्ग आणि मोक्ष सिद्ध होतो ना. तर जोपर्यंत मोक्ष होत नाही तोपर्यंत तुमच्याबरोबर कारण म्हणजे तुमची अनुभूतीची पर्याय म्हणा, तुमची स्थिरता दृढता म्हणा तुमच्याबरोबर आहेच. तिथे गेल्यावर पण आहे ना, असं नाही आहे. पण आता ते कार्यरूप परिणमित झालं. साक्षात परमात्मा की भक्ति भी मोक्ष महल में पहुंचाती नहीं. काय म्हणले? चुकीचं म्हणले का? साक्षात परमात्मा की भक्ति भी मोक्ष महल में नहीं पहुंचाती. हां, का बरं? कारण अजून बाहेरच राहिलो. भगवंतांची भक्ती करतोय तर तुम्ही सिमंदर भगवंतांची भक्ती केला म्हणून सिमंदर भगवान तुम्हाला घेऊन जाणार नाही आहेत. ते एकटेच त्यांच्या एकटेच तिकीट काढलंय त्यांनी. हां, ते सांगतायत मी जे करतो ते तुम्ही करा तर तुमचं तुम्हाला तिकीट फिक्स होणार. नाहीतर माझ्याबरोबर कोणाला मी नेणार? किती तुम्ही भक्ती करा, गोड बोला, पूजा करा, येऊन तिथे तपस्या करा माझ्या बाजूला, तरी सुद्धा मी तुम्हाला नेणार नाही. असे निर्दयी असतात ना भगवान. सगळे बाकीचे करुणा करणारे पण भगवान. म्हणून भगवंताला 2 विशेषण दिले. तो परम करुणावान पण म्हणलं आणि परम निर्दयी पण म्हणलं. का बरं? आणि उपयोग पण म्हणजे म्हटलं ना, समोर त्यांच्या मुनिदशेमध्ये आहेत आणि समोर त्यांच्या परिवारावर उपसर्ग होत आहेत, संकट आले तरी सुद्धा ते अचल दृढ असतात. जो असा निर्मम होतो ना त्यालाच पुढं सरकता येतं. नाहीतर तुम्ही विचलित होणार लगेच. काय झालं ते नाही का, एक कथा सांगितली होती, निर्मम म्हणतो आपण. मग ते पण त्यांनी त्यांचं कार्य करायला त्यामुळं परम करुणावान आहेत. आणि म्हणून हां, मग ते सांगितलं ना, ते एक मुनी होते आणि जंगलामध्ये ध्यानस्थ बसले होते. आणि तिथं त्या जंगलामध्ये एका चोरांचं काय म्हणायचं, तिथं अड्डा होतं म्हणा, काय म्हणायचं, चोरांचं नाही चोर राहत होते त्या जंगलमध्ये. ते येणाऱ्या जाणाऱ्यांना लुटणार, त्यांचं सगळं काढून घेणार, प्रसंगी त्यांना मरण पण देणार, असं लूटमार करणार, असे ते खुंखार चोर होते. आणि मग लोकांनी सांगितलं, डाकू. डाकू. बरं, डाकू.
तर ते दीदी चोर असतात ते असं म्हणतात की चोर असतात तो न सांगता चोरी करून जातो आणि डाकू आहे तो समोरून तुमच्या घेऊन जातो तुम्हाला धमकावून म्हणजे बंदूक ठेवून किंवा असं तलवारीचं धाक दाखवून वगैरे किंवा मारून फेस टू फेस ते डाकू असतात. मग ते काय केले की त्या मुनींना सांगितलं लोकांनी की तुम्ही त्या जंगलात जाऊ नका, तिथे ते डाकू चांगले नाही आहे, ते प्राण पण घेतात. मग ते म्हणले माझ्याकडे काय आहे असं, ते साधू म्हणाले मला कशाला ते त्रास देतील, आणि त्यांना कशाचं भय नाही, ते जाऊन त्या जंगलमध्ये ध्यानाला म्हणून उभारले. आणि नेमकं काय झालं, त्यांच्या गृहस्थ दशेतली आई आणि बहीण, त्या बहिणीचं लग्न ठरलं होतं, म्हणून ते दागिने घ्यायला का काय कपडे घ्यायला म्हणून त्या गावावरून दुसऱ्या गावाला चालले होते, त्याच रस्त्याने, जंगलच्या रस्त्याने. आणि जंगलामध्ये सुरुवातीलाच तिथं मुनिराज उभारले होते ध्यानाला, आत प्रवेश केल्या. आणि मग हे दोघं रथातून, काय म्हणायचं तेव्हा पूर्वी घोडागाडीतनं वगैरे असं निघाले होते दोघं. आणि पहिला मुनी दिसले म्हटल्यावर मातेला पण हर्ष झाला की मुनींचं दर्शन झालं असं म्हणून, त्यांचेच पूर्वाश्रमीचे मुलगा. आणि मग उतरून दोघांनी दर्शन केलं आणि पुढं निघाले. पण मुनींनी एका शब्दाने पण सांगितलं नाही पुढं जाऊ नका, पुढं डाकू आहेत, आणि ते खरेदी करून लग्नाची चालले होते. पण त्यांनी काय बोलले नाहीत त्यांना, म्हणजे निर्दयी का नाही हो, माहीत होतं समोर मरण आहे पुढं आता, किंवा त्यांच्यावर काहीतरी त्यांना संकट येणार आहे माहीत होतं, सांगावं का नाही, एवढंच तर सांगावं, जाऊ देत धर्मबुद्धीवाले धार्मिक आहेत म्हणल्यावर तुम्ही या रस्त्याने जाऊ नका, दुसरीकडे जावा, का नाही सांगितलं. ते स्वतःच्या स्वभावामध्ये लीन होते. म्हणजे असं त्यांच्याविषयी न अनुराग न त्या डाकूविषयी द्वेष, अशी समता परिणती असते. आणि मग ते दोघं गेले त्याच रस्त्याने जंगलात आत गेले. आणि गेल्यावर ते डाकूंनी पकडलं आणि एवढं सगळं धन आहे माल आहे म्हणल्यावर ते माल काढून घेतलं, दोघांना बांधून ठेवलं झाडाला वगैरे असं. आणि मग बांधल्यावर त्यांच्यामधले इतर चोर, काय म्हणायचं डाकू इतर जे होते ना, त्यांची चर्चा चालली होती की हे दोघी आलेच कसं काय इथंपर्यंत. त्यांचे एकमेकामध्ये बोलत असताना हे दोघांना बांधलं होते, कान उघडेच होते, मग त्यामुळं ते ऐकतच होते ना सगळं. म्हटल्यावर ते डाकू म्हणले की ते तर ते नग्न बाबा जे समोर उभारलाय ना जंगलच्या पहिल्यांदा, तर त्यांना माहीत होतं आपण आतमध्ये, त्यांनी कसं काय ह्यांना नाही अडवलं, त्यांनी का बरं ह्यांना सांगितलं नाही की या रस्त्याने जाऊ नका, असं एवढं म्हणले की काय झालं, आईचे भाव भयंकर बिघडले. आजपर्यंत त्यांना ती मान द्यायची, त्यांचा सन्मान करायची, पण आज अशी बुद्धी झाली तिची की माझ्या पोटचा मुलगा असताना त्यांनी मला असं संकटात कसं टाकलं, त्यांनी मला सांगायला पाहिजे होतं. आणि त्यामुळे इतका तीव्र क्रोध होऊ लागला तिला की जळफळाट सुरू झाली तिची. आणि मग ते जो डाकू होता ना, तर तो डाकू, मेन डाकू होता, तो जवळ आला आणि तो विचारतोय काय झालं वगैरे असं काहीतरी. आणि मग त्यावेळीस कोणाकडनं कळलं का तिनेच सांगितलं काय माहिती की तो जो आहे ना, नाही ती म्हणाली असं की मी रडायला लागली ना ती, मग त्यावेळेस तो डाकू येऊन मूळ विचारला त्यांना की तू का रडतीये म्हणून. मग ती म्हणाली मी निपुत्रिक असते तर बरं झालं असतं, मला असला मुलगा नसता तर बरं झालं असतं, पण अशा मुलगा काय कामाचा जो आपल्या आईलाच संकटामध्ये टाकतोय किंवा आईला रक्षेचे भाव नाही आहेत ज्याला, असल्या मुलाचा काय उपयोग, म्हणून मला रडू येते असं ती माता म्हणायला लागल्यावर मग त्या डाकूनी विचारलं कोणाच्या बद्दल बोलती तू. आणि जेव्हा त्या डाकूनी त्या मुनींना बघितलं होतं, त्यांचं जवळ गेले होते, काय मिळालं नाही म्हटल्यावर, आणि ते इतके निर्भय आपली साधनेमध्ये मस्त म्हटल्यावर त्यांच्यासमोर तो झुकला होता, त्यांना नमन करून तो पुढं आला होता. आणि जेव्हा कळलं की ही त्यांची माता आहे, इतका त्याला पश्चाताप होऊ लागला त्या डाकूला की त्यांनी सगळ्यांना ऑर्डर सोडली. म्हणले की, आणि तिला पहिला निर्भय केलं की म्हणले तू रडण्यापेक्षा तुला अभिमान वाटायला पाहिजे अशा मुलाचा. का बरं? कारण तू एका पुत्राची नाही तर जगत माता आहेस, कारण असा पुत्र तुझ्या पोटी जन्मलाय की जो सगळ्या जगाचं कल्याण करणार आहे, न तुझ्या एकटीचं.
आणि असा पुत्र होण्यामध्ये किती महाभाग्य लागतं. माझं पाप किंवा माझं परिणाम किती चुकले की मी तुझ्यासारख्या भद्र परिणामी किंवा भव्य आत्म्याच्या आईला मी आज असा त्रास दिला, मी किती पापी आहे असं तो स्वतःचं निर्वत्सना करू लागला. आणि त्यांच्या दोघांची बंधनं सोडली, सगळ्या डाकूंना ऑर्डर दिली की त्यांचं माल सगळं परत करा आणि सही सलामत त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोचवा. कोणामुळं झालं? हे महाराजांमुळेच. हां, कोणामुळं झालं? मुनींनी काय केलं? मुनींनी काहीच केलं नाही, पण मुनींनीच सगळं केलं. निस्पृह राहिली. म्हणजे मुनींनी काय केलं असतं तर सगळंच बिघडलं असतं आणि मुनींनी केलं म्हणूनच सगळं सुधारलं. काय झालं? हां, असलं कशाला उपयोग लावत नसतात कशात. त्यांना त्यांचं उपयोग स्वतःमध्ये लावलेत, बास मस्त आनंद भोगतायत. म्हणूनच म्हणलं ना, तुम्ही स्थिर राहावा तर तुमच्या त्या स्थिरतेच्या विशुद्धीच्या निमित्तात येणारी सगळी संकटं सुद्धा बदलतात. संक्रमण होऊ शकतं अशा पापाच्या उदयामध्ये सुद्धा. आपण काय करायला जातो ते पापाचे उदय बदलायला जातो, काहीतरी त्याच्यामध्ये फेरफार करायला जातो. करू नका, उलटं तुम्ही तुमच्या परिणामात स्थिर राहावा, तुमचा आनंद तुम्ही भोगा. त्याच्या निमित्तामध्ये येणारं संकट सहज टळू शकतं. म्हणून कशासाठी सांगत होतो? कुठून कुठे गेलो? ते काय खायचं गोड वस्तू भगवंतांची भक्ती ती सुद्धा आपल्याला मोक्ष देणारी नाही. पण त्याच्यावर इकडं कसं काय गेलं? हां, बरोबर. काय म्हणलं? भगवंतांना 2 विशेषणं काय दिली हो? भगवान परम करुणावान पण आहेत आणि निर्दयी पण आहेत. मग ते मुनिराज काय होते सांगा? निर्दयी होते का करुणावान होते? तुमची दृष्टी कुठे समजेल मला आता. म्हणजे निर्मम होते. निर्मम होते. म्हणजे जर तिथं त्यांनी ममत्व भाव केला असता की यांचं रक्षा करायला पाहिजे, मला काय त्याच्यातून नको पण ह्यांच्या जीवावर बेतायला नको, असे जरी परिणाम केले असते ना तरी सुद्धा कदाचित त्यांच्यावर महाउपसर्ग झाला असता. पण ह्यांनी काय केलं नाही म्हणून ते वाचले. म्हणून त्यांचं पण कल्याण झालं त्याच्या निमित्तामध्ये. म्हणून तुम्ही पण ज्याला कोणाला धरून बसलाय ना तर धरून बसू नका, सोडा हे सांगायला लागलेत. भगवंतांना सुद्धा धरलाय तर ते सुद्धा अवलंबन आपल्याला मोक्ष देणारं नाही. तो फिर भगवान की भक्ती. दीदी ते नागसेन मुनी होते ते बहुतेक. होय का? नाव नाही माहिती मला, असेल. तो फिर भगवान की भक्ती करे कोण? कोण करणार मग? असं म्हणलं तर की भगवंतांची भक्ती तुम्हाला मोक्ष देणार नाही आहे तर कोण करेल भगवंतांची भक्ती? करायची का नाही करायची? येस और नो? जब तक पूर्ण वितराग नहीं होता तब तक पूर्णानंद के आश्रय से शुद्ध परिणति होने पर भी अशुभ से बचने के लिए भक्ति आदि शुभ भाव आए बिना नहीं रहते. ऐसी ही वस्तुस्थिती है. शुद्धामध्ये राहावा सगळ्यात बेस्ट, पण नाही राहू शकत तर अशुभामध्ये न जावं उपयोग ह्याच्यासाठी म्हणून हे अवलंबन आहे, पण त्यांना धरून ठेवण्यासाठी नाही. म्हणून ज्ञानीची दृष्टी भलेही त्यांना धरले तरी सुद्धा ते त्याच्यापासून अलिप्त असतात. द्रव्य अनंत गुणों का पिंड है, उन गुणों का परिणमन वह पर्याय है. द्रव्य दृष्टि से देखो तो द्रव्य परम पारिणामिक त्रिकाली ध्रुव है, कूटस्थ है, और पर्याय दृष्टि से देखे तो उत्पाद वे वह ध्रुव का परिणमन है. द्रव्य से द्रव्य परिणमता नहीं, इस कारण ही उसे सदृश कहा है. अर्थात जैसा है वैसा ही त्रिकाल रहता है. परिणमे वह तो पर्याय है, द्रव्य तो अपरिणामी है. अनित्य पर्याय द्वारा ध्रुव का लक्ष्य किया जाता है. जी बदलणारी पर्याय आहे त्याचा उपयोग करा आणि आपल्या उपयोग स्वभावाला धरा असं सांगितलं जातं.
म्हणजे एकच पर्याय अनेक समयामध्ये राहत नाही, प्रत्येक समयाला पर्याय बदलणारी आहे, तर प्रत्येक समयाला तो उपयोग स्वतःकडं न्या हे सांगायला लागलेत. या पर्यायामध्ये तुम्ही अनुभव केला, पुढच्या पर्यायात पुन्हा उपयोग बदलणार आहे, पुन्हा उपयोग बदला आणि पुन्हा स्वतःकडं घ्या. म्हणून आम्हाला सांगतात नेहमी अशुभातून शुभात, शुभातून शुद्धात, पुन्हा शुद्धातून शुभात, पुन्हा शुभातून शुद्धात, असं जर ट्रॅव्हल केलो आपण तर मोक्ष अवघड नाही, आनंद अवघड नहीं. निश्चय से द्रव्य का स्वरूप ही परम पारिणामिक अर्थात ध्रुव है. उत्पाद वे है, वह सब व्यवहार का विषय है. पारिणामिक स्वभाव है, वह तो त्रिकाल एक रूप है और उसमें कुछ हीनाधिक या विशेष नहीं, भेद नहीं और परिणमन भी नहीं, परंतु उसका लक्ष्य पर्याय से होता है. जो त्रिकाली पारिणामिक भाव आहे तो तुम्हाला पर्यायातच व्यक्त होणार आहे. पर्यायाला मध्ये त्याला विषय केल्याशिवाय तुम्ही त्याला जाणू शकणार नाही. लक्ष्य करने वाली पर्याय है और लक्ष्य द्रव्य का है. काय कळलं? लक्ष्य करणारी पर्याय आहे आणि लक्ष्य द्रव्य आहे. ज्याला बनवलं ना विषय त्याला लक्ष्य म्हटलं ते द्रव्य आहे आणि त्याला विषय बनवणारी ती पर्याय आहे. इस प्रकार सदृश वस्तु वह निश्चयने का विषय और विसदृश ऐसे उत्पाद वे व्यवहारने का विषय है और दोनों साथ में हो वह प्रमाण का विषय है. द्वितीया के चंद्रमा के समान चौथे गुणस्थान में आंशिक अनुभव होता है. वह बढ़ता बढ़ता पूर्ण चंद्रमा के समान पूर्ण अनुभव को प्राप्त होता है. ऐसा मोक्ष मार्ग साधक को वर्तमान में आनंददायक है और भविष्य में अनंत सुख का कारण है. काय सांगायले? परवाळणकर काकांनी पण सांगितलं होतं उदाहरण. काय? जसं अमावस्येच्या दिवशी चंद्रमा असतो का नसतो? विचार करून उत्तर द्या. असतो पण दिसत नाही. असतो का नसतो? असतो. चंद्रमा कुठे जातो? अमावस्येला चंद्र असते का मावशी? असतो पण नसतो पण असं म्हणा आता. असतो. चंद्र अमावस्येला काय माहिती असतो का नसतो? प्रश्न पडला का काय? म्हणजे बोला. असतो होय. बर, मग त्यांनी काय सांगितलं, जर तो नष्ट झाला असता तर प्रतिपदेला उगवला कसा असता हो? म्हणजे आहेच, चंद्रमा आहेच. म्हणून तिथं एक एक कोर जी परत परत वाढत गेली आणि तीच पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसला तुम्हाला. म्हणजेच जी कोर प्रगट झाली ना ती होती आहे म्हणूनच प्रगट झाली. मग तसं सांगितलं की आपल्याजवळ सुद्धा शुद्ध आत्मा आहे. भलेही तुम्ही आता पूर्ण त्याला काय म्हणायचं प्राप्त नाही करू शकत आहे, पूर्णतेने त्याचं पर्यायामध्ये अभिव्यक्ती होत नाही आहे, पण तरीसुद्धा जी आंशिक अनुभूती होती आहे, तो आंशिक आनंद प्रगट होतोय, तोच सिद्ध करतोय की एक ना एक दिवस तुम्ही परिपूर्ण दशेला प्राप्त होणारच. म्हणून हा विश्वास घ्या आणि सतत प्रयत्न करा की मला शुद्ध आत्मा प्राप्त होतोच, मी शुद्ध आत्माच आहे ह्याची अनुभूती सतत करण्याचा प्रयत्न करा, तर तोच आनंद, तेच सिद्ध सुख आपल्याला आत्ता वर्तमान पर्यायामध्ये सुद्धा सहज भोगता येणार. हो. जाणा सर्व कर्मांनी रहित निर्वाण स्वभाव जाणा. पहा हा मी आत्मा निर्मम स्वरूप आहे. ममत्व भाव हा माझा स्वभाव नाहीच. परद्रव्याचा माझ्याशी, माझा परद्रव्याशी काहीही संबंध नाहीच. निर्णय करा.
हे शरीर सुद्धा माझ्यापासून सर्वथा भिन्नच आहे. पहा, शरीरामध्ये माझे ममत्व आहे का? शरीर म्हणजे मी आहे का? नाहीच. शरीराचे मरण म्हणजे माझे मरण नाहीच. मी तर अजर आहे, अमर आहे, स्वयं निर्वाण स्वरूप आहे. अस्पर्शी स्वरूपोऽहम्, अमर स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरि.